श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 27. उन्मत्त ब्राह्मणांना शाप. मातंगास पुनर्जन्म स्मरण. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. नामधारकाने सिद्धमुनींना चरणांना वंदन करून त्यांचे स्तवन केले आणि विचारले. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना चारही वेदांचा विस्तार समजावून सांगितला. मग काय झाले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, श्रीगुरूंची महती किती सांगावी. त्यांनी त्या मूर्ख ब्राह्मणांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचे हिताहित कशात आहे हेही सांगितले, पण काहीही उपयोग झाला नाही. वादविवाद करा, नाहीतर जयपत्र द्या, हाच ठेका त्यांनी धरला. त्या ब्राह्मणांचा हा दुराग्रह पाहून श्रीगुरू संतापले. ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. दिव्यावर झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे त्यांनी स्वतःचे घेण्याचे ठरवले. त्याला कोण काय करणार. याचवेळी श्रीगुरूंना दूरंतरावर एक वाटसरू दिसला. श्रीगुरू आपल्या शिष्याला म्हणाले, त्या वाटसरूला बोलावून आमच्याकडे आण. त्या शिष्याने त्या वाटसरूला बोलावून आणले. श्रीगुरूंनी त्याची नीट चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, महाराज, मी हीन जातीचा मातंग आहे, म्हणून गावच्या बाहेर राहतो. माझे पूर्वपुण्य मोठे आहे, म्हणूनच मला आज तुमचे दर्शन घडले. असे म्हणून त्याने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला. श्रीगुरूंनी एका शिष्याला आपला दंड दिला व जमिनीवर समांतर रेषा काढण्यास सांगितले. त्या शिष्याने जमिनीवर 7 रेषा काढल्यावर श्रीगुरू त्या मातंगाला म्हणाले, आता तू एक एक रेषा ओलांडून पुढे ये. मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतरच पुढची रेषा ओलांडायची आहे. श्रीगुरूंनी सांगता क्षणीच तो मनुष्य पहिली रेषा ओलांडून पुढे आला. त्याच क्षणी त्याला ज्ञानप्राप्ती झाली. श्रीगुरूंनी त्याला विचारले, तू कोण आहेस, तुझी जात कोणती. तो म्हणाला, मी भिल्ल जातीचा आहे, माझे नाव वनराखा. दुसरी रेषा ओलांडताच त्याला पूर्वजन्माचे ज्ञान झाले. तो त्या जन्मातील अनेक गोष्टी सांगू लागला. ते पाहून सर्व लोकांना आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडताच त्या मनुष्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले. तो म्हणाला, माझे नाव गंगासूत, मी गंगेच्या काठी राहत होतो. चौथी रेषा ओलांडताच तो म्हणाला, माझे नाव सोमदत्त, मी वैश्य आहे. 6वी रेषा ओलांडताच तो म्हणाला, मी क्षत्रिय असून माझे नाव गोवर्धन. 7वी रेषा ओलांडताच तो म्हणाला, माझे नाव अध्यापक, मी ब्राह्मण असून मी वेदशास्त्र व्याकरणात पारंगत आहे. त्या मातंगाचे असे सांगता श्रीगुरूंना अतिशय आनंद झाला. त्या मातंगाला म्हणाले, तू स्वतःला वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण म्हणतोस तर एक काम कर, येथे हे 2 ब्राह्मण आले आहेत, त्यांच्याशी वेदांवर वादविवाद कर. असे बोलून श्रीगुरूंनी अभिमंत्रित केलेली विभूती त्या मातंगाच्या सर्व शरीराला लावली. विभूतीचा स्पर्श होताच त्या मातंगाच्या ठिकाणी पूर्वज्ञानाचा उदय झाला. मानस सरोवरात बुडी मारताच कावळ्याचा राजहंस होतो, त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या हृदयस्पर्शाने तो मातंग परमज्ञानी झाला. तो खड्या आवाजात सुस्वरात वेदमंत्र म्हणू लागला. हा सगळा चमत्कार त्रयमूर्ती श्री नरसिंह सरस्वतींच्या दैवी सामर्थ्याचा. अज्ञानी लोक त्यांना सामान्य मनुष्य समजताच त्यांचा अधःपात होतो. त्या मातंगाचे ते सुस्वर वेदपठण ऐकताच वादविवादासाठी आलेले ते 2 गर्विष्ठ ब्राह्मण भयचकित झाले. त्यांना एक शब्दही बोलता येईना. त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यांच्या शरीराचा थरकाप उडाला. सर्वांगाला घाम फुटला. त्यांनी स्वतःची निंदा करीत श्रीगुरूंच्या चरणावर लोळण घेतली. ते श्रीगुरूंना म्हणाले, आम्ही अज्ञानी मूर्ख आहोत, आम्हाला वाचवा. आम्ही गुरुद्रोही ब्राह्मणद्रोही आहोत. तुमचे स्वरूप आम्ही ओळखले नाही. तुम्ही साक्षात शिवशंकर आहात. तुम्ही कृपाळू आहात, आमच्यावर दया करा.
आमच्या अपराधांची क्षमा करा, आमचा उद्धार करा. त्या ब्राह्मणांनी अशी विनवणी केली असता श्रीगुरू म्हणाले, तुमच्या अपराधांना क्षमा नाही. तुम्ही मदांध होऊन त्रिविक्रम भारतीला त्रास दिलात, त्यांचा अपमान केलात, अनेक ब्राह्मणांचा तुम्ही धिक्कार केलात. विद्येच्या गर्वाने उन्मत्त होऊन तुम्ही करू नयेत अशा अनेक वाईट गोष्टी केल्यात. आता भोगा आपल्या पापांची फळे. तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल ही शापवाणी ऐकताच ते ब्राह्मण शोकाकुल झाले. ते उशाप मागू लागले. त्यावर कृपामूर्ती श्रीगुरू म्हणाले, तुम्ही 12 वर्षे ब्रह्मराक्षस व्हाल. तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल. पुढे तुम्हाला एक ब्राह्मण भेटेल, तेव्हा तुम्ही शुक्लनारायण असा शब्द उच्चाराल. त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल, तेव्हाच तुमचा उद्धार होईल. आता तुम्ही नदीवर जा. श्रीगुरूंनी असे सांगताच ते ब्राह्मण गावाबाहेर गेले. नदीच्या तीरावर जाताच त्यांची हृदयक्रिया बंद पडली व त्यांना मृत्यू आला. कृतकर्माचे फळ ज्याने त्यानेच भोगावे लागते. त्या आत्मघातकी ब्राह्मणांना गुरु शापाने मृत्यू आला व ते ब्रह्मराक्षस झाले. ते ब्राह्मण निघून गेल्यावर त्या मातंगाचे काय झाले, असे नामधारकाने विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, श्रीगुरूंनी ज्या मातंगाला 7 रेषा ओलांडव्यास लावल्या व त्याला त्याच्या मागील अनेक जन्मांचा अनुभव दिला, तो श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाला, पूर्वजन्मी मी ब्राह्मण होतो. मग माझी अशी अधोगती का झाली? मी कोणते पाप केले होते ते मला सांगा. त्या मातंगाने अशी विनंती केली असता श्रीगुरू त्याला त्याचा पूर्ववृत्तांत सांगू लागले. ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, श्री गुरुचरित्रातील पुढील कथा जे श्रवण करतील ते महापातकी असले तरी ब्रह्मज्ञानी होतील. ही श्री गुरुचरित्र कथा अत्यंत पुण्यदायक असून ती श्रवण केली असता 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील उन्मत्त ब्राह्मणांना शाप, मातंगास पुनर्जन्म स्मरण नावाचा अध्याय 27वा समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय.